नमस्कार, जॅस किचन मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे पपया टुटी फ्रुटी. तर चला पाहूया पपया टुटी फ्रुटी कशी बनवायची ते. तर बघा, एकदम मार्केट स्टाईल टुटी फ्रुटी बनलेली आहे, जशी आपण मार्केटमधून विकत आणतो तशी, आणि टेस्टला पण एकदम मार्केट सारखी जमलेली आहे. तर पाहूया आता याची रेसिपी. बघा, इथे मी अशी कच्ची पपई घेतलेली आहे. ही इमॅच्युअर पपई आहे, म्हणजे एकदम कच्ची पपई घ्यायची. म्हणजे बघा, इथे आपण पाहू शकता याच्या बिया सुद्धा पकलेल्या नाहीये, म्हणजे बिया सुद्धा मॅच्युअर झालेल्या नाहीये. तर अशीच आपल्याला या स्टेजचीच आपल्याला पपई पाहिजे. त्यानंतर पपई मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता पिलरच्या सहाय्यानं या पपईचे पूर्ण आपण साल काढून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने साल काढायची. पपईच्या आतमधलं बियाचा जो पोर्शन आहे तो व्यवस्थित पूर्ण काढून घ्यायचा. आपल्या आवडीनुसार याचे असे काप करून घ्यायचे. मी असे जे आपण मार्केटमधून विकत आणतो त्याचप्रमाणे असे छोटे छोटे काप केलेले आहे याचे. आपल्या आवडीनुसार काप करून घ्यायचे व्यवस्थित. थोडीशी कापाला हार्ड जाते, परंतु ही व्यवस्थित अशी कापून घ्यायची. बघा, आता ही सर्व टुटी फ्रुटी व्यवस्थित मी छोटे छोटे तुकड्यामध्ये अशी कापून घेतलेली आहे. एका कढईमध्ये मी पाणी गरम करायसाठी ठेवलेलं आहे. इथे एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये कॅल्शियम, म्हणजे ज्याला आपण चुना म्हणतो, ऍड करायचा. आणि त्यानंतर जे टुटी फ्रुटीचे आपण तुकडे केलेले आहेत तुकडे त्या पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं असे भिजत ठेवायचे, जेणेकरून एकदम असा टेंडर आपल्याला फ्रेश टुटी फ्रुटीचे तुकडे मिळणार. बघा, अशा पद्धतीने आता हे तुकडे आपण जे कढईमध्ये पाणी गरम केलेलं होतं त्यामध्ये हे टुटी फ्रुटी उकडून घ्यायची आहे आपल्याला, आणि एक उकळी येईपर्यंत व्यवस्थित उकळू द्यायची आहे. आता ही व्यवस्थित उकडल्या गेलेली आहे टुटी फ्रुटी. बघा, छान उकळी आलेली आहे. आता या स्टेजला यामध्ये एक निंबू पिळायचा आहे आपल्याला. एकदा परत हे उकळू द्यायची थोडीशी टुटी फ्रुटी, आणि त्यानंतर हे पुन्हा एका बाउलमध्ये व्यवस्थित गाळून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला साखर घेऊन पाक तयार करायचा आहे. बघा, 3 बाउल मी इथे साखर घेतलेली आहे, म्हणजे 3 छोट्या वाट्या साखर घेतलेली आहे. आणि त्यामध्ये त्या साखरेच्या पाण्यामध्ये आपण जी टुटी फ्रुटी काढून ठेवलेली होती, जे तुकडे काढून ठेवलेले होते ते घालायचे आहेत आणि ते छान शिजू द्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपण रोज इसेन्स टाकलेला आहे 1 टीस्पून. त्याने खूप छान मार्केट स्टाईल एकदम टेस्ट येते, म्हणून रोज इसेन्स वापरायचा आपण. बघा, आता इथे आपण फूड कलर घेतलेले आहे. आपली आता टुटी फ्रुटी शिजून झालेली आहे. आता इथे फूड कलर घेतलेले आहे. इथे मी ऑरेंज, त्यानंतर येलो आणि ग्रीन असे 3 घेतलेले आहे, आणि त्यामध्ये जी टुटी फ्रुटी आपण शिजवलेली होती पाकामध्ये ती ऍड केलेली आहे. आता हे 3 ते 4 तास असेच राहू द्यायचे आहे, आणि त्याच्यानंतर आपण त्याला फॅन मध्ये सुकू देणार आहे. बघा, तर अशा पद्धतीने एकदम मार्केट स्टाईल आपली टुटी फ्रुटी रेडी आहे. सोपी रेसिपी आहे, तुम्ही जरूर ट्राय करा. टुटी फ्रुटी कशी बनलेली आहे मला नक्की सांगा.